स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आपण आज करणार आहे लाल भोपळ्याची भाजी। खूप अशी चवीला लागते ही भाजी आणि अगदी कमी वेळेमध्ये झटपट होणारी। बाजारामध्ये आता भोपळा हा बऱ्या प्रमाणामध्ये यायला लागला आहे। थंडीच्या दिवसामध्येच खूप असा येतो भोपळा। याला काही ठिकाणी डांगर देखील म्हणतात। आपण त्याला आता कापून घेतला आहे। त्याच्यावरती जी पाठीमागची साल असते जाडसर अशी ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपण बारीक कापून घ्यायचं आहे त्याला। आता भाजी करायला घेऊ। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम आपण 2 चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 5 ते 6 अशा लसणाच्या पाकळ्या सोलून आपण त्याचे छोटे छोटे असे तुकडे केले आणि आता ते लालसर अशी होऊ द्यायचे आहे। लसूण परतलं की त्यामध्ये जिरे घालायचे। त्यानंतर हळद घालायची आहे। लाल तिखट, लसूण चटणी आहे ही खोबरं लसूण चटणी 2 चमचे। त्यानंतर कढीपत्ता। गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि आता कापलेला सर्व भोपळा आपण कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं। मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर पण परतायचा। हिरव्या मिरच्या घालून पण खूप असं छान लागतो हिरव्या मिरचीचं वाटण वगैरे शेंगदाणे वाटण करून। आता येथे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा 3 चमचे इतका कूट घालायचा आहे। कूट हा एकदम असा बारीक नाही करायचा आपल्याला। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर परतून घ्यायचं आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं। 2 मिनिटांनंतर आपण त्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घालणार आहे। वाफेवर देखील होतो बिना पाण्याचा, पण थोडंसं ओलसर हवा आहे त्यामुळे येथे आपल्याला अर्धा ग्लास इतकं पाण्याचा वापर करायचा आहे। जास्त पाणीही वापरायचं नाही। भोपळा शिजायला वेळ लागत नाही, अगदी पटकन असं शिजतो। आता बघू आपण आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनी बघू शकता तुम्ही आपली भाजी तयार झाली आहे। अगदी कमी वेळेमध्ये होती ही डांगराची भाजी। मस्त अशी आता हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची त्यावरती। याच्या घाऱ्या पण खूप छान लागतात। ती पण रेसिपी लवकरच टाकणार आहे मी। आणि या भाजी सोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खूप अशी छान लागते खायला। बाजरीची भाकर नक्कीच खाऊन पहा ज्वारीपेक्षा पण। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली भोपळ्याची भाजी। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।